तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता काही साड्या आपण कट करून दिल्या होत्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी इतके सारे ब्लाउज स्टिच करायचे आहेत. इथे आपल्याला आता सध्या ह्या आज, उद्या आणि परवा हे 3 दिवसामध्ये द्यायचे आहेत. ओके, तर इथे मी ह्या पद्धतीने हे ठेवलेले आहेत, म्हणजे जसजसे आपल्याला द्यायचे तसतसे मी ह्या ठिकाणी वरती ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता. ओके, मी थोडंसं अंधार दिसत असेल तुम्हाला थोडंसं, परंतु मी लाईट ऑफ केलेली. कंटिन्यू रूम मध्ये शिलाईचं काम चालू आहे. लग्नाचं सीझन असल्यामुळे कंटिन्यू लाईट चालू असते आणि मला ते लाईटीचा थोडासा त्रास व्हायला लागला, म्हणून मी लाईट बंद केलेली. प्लीज समजून घ्यायचंय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आहे ना, आपण या ठिकाणी ब्लाऊज कट केलेले आहेत. हे कट करायचे बाकी आहेत. इकडे मशीनवरती आपण काही कट करून ठेवलेले आहेत. हे आता आपल्याला टीच करायचे. ओके, हे पेपर पॅटर्न मी आतमध्ये ठेवते, नाहीतर खाली पडलं ना, कारण खाली पण खूप राडा आहे आणि मेन म्हणजे पेपर कटिंगचं पण काम चालू आहे. सकाळी सकाळी कामाला लागलेली मी इथे बघू शकता. मोबाईलकडे थोडंही लक्ष नाही आपलं. बऱ्याच ताईंचे कॉल मेसेज येत आहेत, परंतु रिसीव केले नाही. सर्वांनी मेसेज करायचे आहेत. ज्यांचे बाय चान्स वेळ मिळाला त्यावेळेस मी कॉल रिसीव करते, परंतु जास्त कॉल रिसीव होत नाही. प्लीज समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज पण आपल्याला टीच करायचंय, पण त्याच्या आधी इकडे तुम्ही राडा बघू शकता. मी आता बघा, पेपरचा राडा बघू शकता तुम्ही, ब्लाऊजचं पण राडा या ठिकाणी बघू शकता. आता बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की ताई, तुमचं सेटअप नक्की कुठे असतो, तुम्ही ब्लाऊज शिलाईचं काम कुठे करता? तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ब्लाऊजचं जे काम आहे ते अशा पद्धतीने सेपरेटली माझं ह्या ठिकाणी हे एक रूम आहे. ह्या रूम मध्ये माझं काम चालू असतं. इथे बघू शकता. थोडीशी मी लाईट ऑन करते आता. ओके, आता तुम्हाला जास्त प्रकाश मध्ये दिसत असेल. हे बघा, ह्या पद्धतीने हा सेटअप असतो. आता ते बॉक्स मध्ये आपले पूर्ण फॅब्रिक असतात, जसे की मोठमोठे तुकडे असतात. ते मी म्हणजे सांभाळून ठेवत असते, कारण कधी कोणताही फॅब्रिक आपल्याला लागू शकतो, अशा पद्धतीने. ओके, पेपरचं काम आज मी ह्या रूम मध्ये करायला आली. मागच्या रूम मध्ये पेपरचं काम चालू असताना ह्या रूम मध्ये शिलाईचं आणि क्लासेसचं काम चालू असतं. ओके, परंतु मागच्या रूम मध्ये ना, आता उन्हाळ्याचं खूप गरम होतं, त्याच्यामुळे मी इकडे थोडेसे पेपर घेऊन आलेले आहे. नाहीतर आपलं पेपरचा जो स्टॉक आहे किंवा कटिंगचं जे काम आहे ते दुसऱ्या रूम मध्ये चालू असतं. ठीक आहे, तिकडे पेपरचं पूर्ण सेपरेटली आपल्या त्या रूम मध्येच काम चालू असतं. अशा पद्धतीने हे आपलं कामाचं. इकडे बघू शकता, हा मोठा टप आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण ब्लाऊज भरलेले आहेत आपले. इथे रॅक वरती सुद्धा संपूर्ण ब्लाऊज आहेत आपले, अस्तर आहेत. ओके, त्या ठिकाणी तुम्ही आणि इथे खाली हे आपल्याला साधारणतः 5 तारखेपर्यंत हे इतके टोटल जे मी टेबलवरती काढलेले ते खाली आहेत. त्याच्यानंतर इकडे मशीन वरती आहेत. हे टोटली आपल्याला 5 तारखेपर्यंत हे ब्लाऊज द्यायचे आहेत. आता इतके सारे ब्लाऊज आपल्याला टीच करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा घर बसल्या असे शिलाईचे काम करायचे असतील तर नक्कीच आपल्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि तुम्ही क्लास हा 1 तारखेपासून जॉईन करू शकता. ऍडमिशन चालू झालेले आहेत. तर बऱ्याच ताईंना वाटतं की ऑनलाईन समजेल कामाला, तर सर्वांना समजतं अगदी परफेक्ट आणि तुम्हाला शिकवलं जातं. बघा, या पद्धतीने सेटअप हा असतो. या ठिकाणी ऑनलाईन क्लास आणि ब्लाऊज कटिंग आणि टीचिंगचं काम चालू असतं. पेपर कटिंगचं काम हे दुसऱ्या साईडला चालू असतं आपलं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आता आपले पॅकिंग ह्या पद्धतीने असतात. आज आपण हे इतके जे मी पॅकिंग केलेले आहेत तर याच्यावरती ऍड्रेस वगैरे टाकायचे आहेत आणि हेच मी पाठवणार आहे. बाकीचे पार्सल आपण उद्या पाठवणार आहोत. हे आपलं पॅकिंग करून ऍड्रेस वगैरे याच्यावरती हे करून आणि आपण पाठवत असतो स्पीड पोस्टाने. तर ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने आपलं हे काम चालू आहे पॅकिंग करून, आणि आता आपण स्पीड पोस्टाने पाठवणार आहोत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला लोड असतो कामाचा. तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि ह्या पद्धतीने पेपर पॅटर्न तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ओके, नंबर दिलेला त्याच्यावरती हाय करायचं. कोणते पॅटर्न पाहिजे, प्रिन्स कट, 3 प्रिन्स कट. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवता त्यावेळेस प्राइस पण सांगत चला. आता प्राइस कसं आहे, मला कसं कोणी 3 पॅटर्न ऑर्डर करतो, कोणी 5 करतं, कोणी पूर्ण सेट करतं. मग कोणाला पाहिजे तर प्रिन्सेस कट, कोणाला कटोरीचं पाहिजे असेल, कोणाला बोटनेकचं पाहिजे असेल.
तर ह्या पद्धतीने आपल्याकडे कॉल पण येत असतात. आता काही ताई मेसेज करतात, काही ताईंना खूप कन्फ्युजन असेल तर आपल्याला कॉल करतात आणि पूर्ण माहिती विचारतात. क्लासेससाठी आपले 1 तारखेपासून क्लास चालू होणार आहेत. आता क्लासेस आपल्या सुट्ट्या पण आहेत मेच्या, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि म्हणून मग म्हटलं सुट्ट्यांमध्ये बऱ्याच लेडीज फ्री असतात, काहींना गावाला जायचं असतं, परंतु ज्या फ्री असतात त्यांच्यासाठी आपण क्लास म्हणजे ज्यांना करायचं असेल सुट्ट्यांमध्ये त्यांनी आपल्या क्लासचा खरंच लाभ घ्यावा. तर असे कॉल पण चालू असतात, पेपर कटिंगचं पण आपलं काम चालू असतं. तर आपण कुठवर आलो होतो, कॉलवरती बोलता बोलता राहिलं. तर बघा अशा आपले जे पेपर पॅटर्न असतात, तर बोटनेक असेल, प्रिन्सेस कट असेल, तर असे वेगवेगळे सेट असतात. मग वेगवेगळी प्राइस असते आपली. तर ती तुम्ही ज्यावेळेस स्क्रीनवरती नंबर दिलेला त्याच्यावरती हाय करतात, तर तुम्हाला त्याच्यावरती प्राइस विचारली तर तुम्हाला तिथे सांगितली जाते. ओके, तर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला हाय करायचं आहे आणि तुम्ही प्राइस तुम्हाला तिथे डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर प्रत्येकाची प्राइस तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने हे सेट आपण साधारणतः इथे तयार केलेले आहेत आणि पेपर पॅटर्नचा रिझल्ट खूप सुंदर आहे, रिस्पॉन्स खूप छान आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्याकडे पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. आर्मोलची कटिंग या ठिकाणी परफेक्ट केली जाते, कुठेही फुगा वगैरे पडत नाही. शोल्डर खूप छान पद्धतीने कटिंग केलेला असतो, गळ्याच्या उंचीनुसार उंची सफिशियंट दिलेली आहे. त्याच्यामुळे थोडंफार उंची तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुम्ही उंची सुद्धा कमी करू शकता आपल्या पेपर पॅटर्न वरती येऊन. आर्मोल शोल्डर सुद्धा तुम्हाला कमी जास्त थोडंफार करायचं असेल तर करू शकता. हे कसं करायचं, तर हे आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड आहे, त्याच्यावर बघून तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला सेम टू सेम जसं पेपर पॅटर्न आहे तसंच ठेवून जर कटिंग करायचं असेल तर सेम ठेवून पण कटिंग करू शकता. अगदी परफेक्ट ब्लाउज बसतात. ओके, काही कुठेही कमी जास्त करायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या साईज नुसार आर्मोल हा मी ठेवलेला आहे, तो माझ्या अनुभवानुसार परफेक्ट ठेवलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही कोणाच्याही तक्रार आलेल्या नाहीये आतापर्यंत, म्हणूनच हे इतकं आपलं काम चालू झालेलं आहे. आणि कधीपासून चालू आहे आपलं, तर पेपर पॅटर्न बऱ्याच त्यांचे मेसेज येतात, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं चला आपलं काम कसं चालू असतं ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ह्या प्रकारे पूर्ण बिझी शेड्यूल असतो, तर ह्या कामाच्या याच्याने जास्त व्हिडिओ पण शूट होत नाही माझ्याकडनं, कारण लोडच तितका असतो त्याच्यामुळे. तर आता हे पेपर स्पीड पोस्टाने आपण पाठवणार आहोत. कॅश ऑन डिलिव्हरी अजून अवेलेबल केलेली नाही आपण, तर आधी पेमेंट करायचं, त्याच्यानंतर पार्सल तुमच्याकडे येणार आहे. आणि विश्वास ठेवायचा आहे, कोणाची फसवणूक या ठिकाणी केली जात नाही, प्रत्येकाचे पार्सल हे पोहोचवले जाणार आहेत. ओके, अशा पद्धतीने हे आपलं काम या ठिकाणी चालू आहे. तर ज्यांना पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांनी पेपर पॅटर्न घेऊ शकता. ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे असतील ते 1 तारखेपासून आपलं ऑनलाईन क्लासेस चालू होतोय, तर क्लासेससाठी ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर ज्या ताईंना लाईव्ह जॉईन करता येत नाही, टायमिंग ऍडजस्ट झालं नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल केलेले आहेत, तर त्यांनी रेकॉर्डेड क्लासेस या ठिकाणी परचेस करू शकता. ओके, तर ह्या पद्धतीने शेड्यूल आहे आपलं, सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती, तर नक्कीच त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. खूप धावपळ चालू झालेली आहे आपली, 10 तारखेपर्यंत पूर्ण बिझी शेड्यूल आहे. बऱ्याच ताईंचे मला कॉल येतात, मेसेज येतात की ताई आम्ही कुरिअर करून तुमच्याकडे ब्लाऊज पाठवला तर ब्लाऊज शिवून मिळेल का. तर बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवून तर नाही मिळणार, कारण जे ऑफलाईन माझ्याकडे इथे ब्लाऊज येतात, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते, जिथे नाशिकमध्ये राहते, तिथलेच ब्लाऊज मी घेते, त्यांचेच ब्लाऊज शिवून देते. कुरिअर करून मी ब्लाऊज घेत नाही, किंवा तुम्हाला कुरिअर करून ब्लाऊज शिवून पाठवला जाणार नाही. ती सोय अजून आपण उपलब्ध केलेली नाहीये. पुढे भविष्यात केली त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला सांगेल, नक्कीच ऍडव्हर्टाईज करणार आहे की ब्लाऊज तुम्ही कुरिअर करून माझ्याकडे पाठवू शकता. कारण बऱ्याच ताईंना वाटतं की आम्हाला पण तुमच्यासारखे परफेक्ट ब्लाऊज शिवून पाहिजेत. तर ज्यावेळेस ही सोय आपण उपलब्ध केली त्यावेळेस नक्की तुमचे ब्लाऊज घेतले जातील आणि तुम्हाला शिवून कुरिअर करून तुमच्या घरी घरपोच केलं जाणार आहे. ठीक आहे, लवकरच आपण याच्यावरती पण विचार करूया. परंतु बऱ्याच ताईंचे कॉल येतात की ताई आम्ही ब्लाऊज तुमच्याकडे पाठवू का, आम्हाला शिवून देणार का तुम्ही कुरिअर करून. तर बघा ही सोय अजून आपण उपलब्ध केलेली नाहीये, तर त्याच्यासाठी सॉरी. ओके, फक्त आपल्याकडे पेपर पॅटर्न हे कुरिअर करून मिळतील, तर पेपर पॅटर्न तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ऑनलाईन क्लासेसची सोय आपण उपलब्ध केलेली आहे, तर ऑनलाईन क्लासेस करू शकता. ऑफलाईन क्लास नाही घेतला जात, फक्त ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर ऑनलाईनच क्लासेस मी घेते. तर ऑनलाईनच क्लासेससाठी ऍडमिशन घ्यायचे तुम्हाला, आणि रेकॉर्डेड क्लासेससाठी ऍडमिशन घ्यायचे. ओके, आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे. अशा पद्धतीने आपण हे आपलं टोटली काम होतं. बऱ्याचही काय काय प्रश्न विचारतात, तर म्हटलं चला थोडं थोडं आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून
सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेपरेटली प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही, कारण मोबाईलवरती जर मी कंटिन्यू राहिली तर माझं काम होणार नाही. त्याच्यामुळे मी चला म्हटलं थोडक्यात एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर मला पुन्हा कमेंट्स करून विचारा. आता इथे मी काही साड्या ज्या आहेत त्या पिको फॉलला बाहेर देते. तर ब्लाऊज मी कट करून घेते. कालच आपण साधारणतः 12 ते 13 साड्या दिलेल्या आहेत. त्याच्या आधी मी भरपूर साड्या दिल्या, त्या मी काउंटिंग केली नाही. ओके. आणि त्याच्यानंतर आज परत मला ह्या ठिकाणी साड्या द्यायच्या आहेत. म्हणजे अशा भरपूर साड्या आपण कस्टमरकडे म्हणजे दुसऱ्या ताईकडे मी देते करायला, कारण माझ्याकडे लोड असल्यामुळे मला इतकं काम हँडल होत नाही. म्हणून पिको फॉल करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व साड्या जातात. तर साधारणतः भरपूर कंटिन्युअसल्या माझ्या ज्या साड्या असतात ना त्या त्यांच्याकडेच जातात कस्टमरच्या. तर ब्लाऊज या ठिकाणी मी कट करून घेते. शक्यतो साडी ओपन करून व्यवस्थित पदरच्या साईडने नेसत्या बाजूने बघून घ्यायचं ब्लाऊज पीस नक्की कुठे आहे. नाहीतर चुकून पदराच्या साईडने पण ब्लाऊज पीस असतो आणि मग चुकून नेसत्या बाजूने कट होऊन जातो आणि ब्लाऊजचं म्हणजे साडीचं नुकसान होतं. कदाचित आपल्याला भरून सुद्धा द्यावी लागते ती साडी. त्याच्यामुळे व्यवस्थितच बघून ब्लाऊज पीस कट करायचे आपल्याला. आता या ठिकाणी मी व्यवस्थित हे सर्व लग्नांचे ब्लाऊज आहेत, काही हळदीवरचे ब्लाऊज आहेत. अशा पद्धतीने हे सर्व ब्लाऊज पीस काढून घेते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे साड्या द्यायच्या आहेत. तर हे माझं डेली रुटीन असतं. याच्यातले हे ब्लाऊज आहेत ते आपल्याला 1 तारखेला द्यायचे आहेत, परंतु म्हटलं साड्या देऊन देते. मग नंतर मला पण या ठिकाणी ब्लाऊज मी तारखा तसं कॅरीबॅगवरती टाकून ठेवत असते. कोणाच्या किती तारखेला द्यायचे आहेत नाव वगैरे सर्वच टाकून ठेवते. हे बघा ह्या पद्धतीने. तर तुम्ही कसं नियोजन करता ते मला नक्कीच सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळतं किंवा बघायला सुद्धा मिळतं. प्रत्येकाची काही नवनवीन आयडिया असते. आता इथे मी हे ज्या साड्या असतात त्या मी व्यवस्थित त्यांना पॅकिंग करून देते. त्यांचा मुलगा आला आहे घ्यायला. तर अशा पद्धतीने या एकाच कस्टमरच्या आहेत म्हणून मी त्या व्यवस्थित साड्या गुंडाळून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर या दुसऱ्या साड्या द्यायच्या आहेत आपल्याला. आणि अजून साड्या आपल्या टेबल खाली दिसत असतील तिथून काढायच्या आहेत. रॅकवरचे तर अजून मी हातच लावलेले नाही आहेत. तर या पद्धतीने. आणि ॲक्च्युली माझं कंबर पण खूप भरून आलेलं आहे, कारण मी पहाटेपासून बसलेली इथे आणि तिथून माझं हे कंटिन्यू काम चालू आहे. तर खूपच केव्हा केव्हा खूप जीवावर पण येतं की इतकं कामाचा लोड असतो, परंतु कस्टमरचा विश्वास आणि तो विश्वास आपण तोडू शकत नाही. ओके. आपल्याला बिझनेस करायचा म्हटल्यावर त्याच्यामध्ये थकवा जाणवत असेल तरी तो दाखवायचा नसतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे काम म्हणजे करावंच लागतं, कारण विश्वास ठेवलेला असतो कस्टमरने आणि आपण पण विश्वासाने त्यांचे ब्लाऊज घेतो. म्हणूनच आपल्याकडे कस्टमर इतके येतात आणि तोच विश्वास इथे कॉन्फिडन्स देतो. तो थकवा वगैरे काय असतो तो सगळा बाजूला होतो आणि पुन्हा आपलं कामाला सुरुवात होते. तर आता हे पण आपल्याला द्यायचे. इतके ब्लाऊज आहेत बापरे, विचारूच नका. मला असं झालंय कोणाचं शिवू कोणाचं ठेवायचं. परंतु चला आता हे पण नवरीचेच ब्लाऊज आहेत. ही हळदीवरची साडी आहे. त्याच्यानंतर पैठणी साडी आहे. लेंगावरचं लेंगा त्यांनी रेडी आणलेला आहे, तो फक्त ब्लाऊज दिलेला आहे. म्हणजे ह्या प्रकारचे ब्लाऊज. आता बऱ्याच ताईंना लेंगावरचं वनटक्सचं पेपर कटिंग. आता लेंगावरचं ब्लाऊज असेल ना तर शक्यतो वनटक्समध्ये टीच केला जातो. ओके. तर वनटक्समध्ये टीच करताना कसं टीच करायचं किंवा कटिंग कसं, टीचिंग तर सर्वच करतात परंतु कटिंग खूप महत्त्वाचं असतं. तर बऱ्याच ताईंना कटिंग येत नाही, तर आपण कटिंग घेणार आहोत पुढे. ठीक आहे.